Suchu. And these are the brand ambassadors of Ayurveda. I call them brand ambassadors. Okay, Ayurveda. Ayurveda, yeah. From 3 to 4 years, they are in contact with me. I have done their analysis of brain waves and their total personality, their total study habits and everything. And we are trying to have one project for 5 years. 5 वर्ष ही मुलं संपर्कात राहणार आहेत आणि यांचं टोटल ट्रेनिंग जे आहे ते 5 इयर्स केलं जाणार आहे. त्यातला पहिला फार अद्भुत सफर आहे. या सफरीमध्ये आम्ही सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटीज मुलांचं इंट्रॅक्शन करून जाणार आहे. फर्स्ट डेला दे हॅड अ गुड इंटरॅक्शन विथ मुंडाबाई पवार फ्रॉम पॉलिटिकल फॅमिली. आज सायंटिस्ट म्हणून आम्ही तुमच्याशी इंट्रॅक्शन करणार आहोत. आज सेकंड. येस. म्हणजे दुपारी आम्ही सकाळ कार्यालयाला प्रेसला भेट देऊन मालकर सरांशी गप्पा मारणार आहोत. नंतर मग आम्ही CM, DCM, राज ठाकरे आणि फिल्म स्टार अशा 6 लोकांची भेटी मुंबईमध्ये घेणार आहोत सर. आणि रायगड किल्ला आणि काल आम्ही व्हॅली बघितली आहे. रायगड किल्ला उद्या बघायचा आहे. तर मुलांना थ्रू एक्सपोजर दे शुड लर्न समथिंग हा एक हेतू ठेवून मुलांना मी तुम्हाला आज सांगणार आहे की मला मनीषा मॅडमनी सांगितलं आहे की महासंगणक म्हणजे काय, सुपर कम्प्युटर म्हणजे काय, आणि आपण भारताने सुपर कम्प्युटर आम्ही तयार केला. CDAC मध्ये असताना पुणे युनिव्हर्सिटीवरून. मी तुम्हाला दाखवू शकत नाही आज. मला खरोखर मी तुम्हाला स्लाइड्स वगैरे दाखवायचे होते पण मला वेळ नाही आणि ते कधी ते नंतर. तर महासंगणक म्हणजे काय, संगणक पाहिले आपण तुम्हाला. महासंगणक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. संगणक साधारणतः गणिताच्या काही प्रक्रिया करतात. गणित करतात, गणिताच्या काही प्रक्रिया. आपल्याला एका मिनिटामध्ये किंवा किती गणिताच्या प्रक्रिया करता येतील तुम्हाला समजा सांगितलं. कोणाला 90 तू आहे समजा 10वी मध्ये तर एका मिनिटामध्ये बेरीज वजाबाकी करायच्या साध्या तर किती करता येतील समजा 10 सोप्या पण सोप्या गणिताच्या प्रक्रिया म्हणजे 10 12 पुन्हा 1 भागीला तितके असं करून आपण 8-10 प्रक्रिया करू शकतो. आजचा जो पर्सनल कम्प्युटर आहे तो किती करू शकतो गणिताच्या प्रक्रिया, काही कल्पना आहे का? तुम्ही असं आहे की ऐकलं काय, हा जो पर्सनल कम्प्युटर आहे हा 2.4 GHz आहे असं ऐकलंय की? असं ऐकलंय की क्लॉक सायकल, क्लॉक जे आहे गिगा म्हणजे किती, गिगा म्हणजे मिलियन म्हणजे किती 10 लाख, मिलियन म्हणजे 10 लाख, ठीक आहे 1 मिलियन. आणि गिगा म्हणजे 1000 मिलियन, 1000 10 लाख म्हणजे 100 कोटी, 100 कोटी असं बोललं. तो साधारणतः हा जो आपला पर्सनल कम्प्युटर आहे सध्याचा पर्सनल कम्प्युटर आहे जवळजवळ एका सेकंदामध्ये जवळजवळ थिअरॉटिकली म्हणजे सोप्या प्रकारचे 100 कोटी गणिताच्या प्रक्रिया करू शकतो एका सेकंदामध्ये. 100 कोटी. आणि असे 1000 पट, याच्या 1000 पट प्रक्रिया या 100 कोटीच्या 1000 पट. कधी ते सांगणे कठीण होतं की किती वेळ. 1 ट्रिलियन, 1000 बिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1000 मिलियन म्हणजे 1 बिलियन, आणि 1000 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन. समजलं काय? किती 10 एकावर किती 12 0. एवढ्या गणिताच्या प्रक्रिया एका सेकंदामध्ये करता येणार, करू शकणारा म्हणजे तो आहे सुपर कम्प्युटर महासंगणक. त्यावेळेस मिनिस्टर होते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर ते होते आणि सेक्रेटरी होते माझ्यावर. मी त्यांच्यावर काम केलं, 10 वर्ष काम केलं होतं सेक्रेटरी MBR साहेब. तर आम्ही चौघांनी म्हणून तो राजीव गांधी मला प्रश्न विचारला की जेव्हा आपण जातो कोणत्याही कार्यालयात एका युद्धाला जायचं आहे आणि कोणती सेना आपल्या बॉर्डरमध्ये ठेवून ठेवली त्यावेळेस निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस एक मोठा निर्णय घ्यावा. मग मला तो निर्णय घ्यायचा होता. राजीव गांधी परत आले होते अमेरिकेत, त्यांना अनाऊन्स करायचं होतं परत की भारतात. तर मला 3 प्रश्न विचारले. आणि जेव्हा आपण प्राईम मिनिस्टरशी बोलतो किंवा प्रेसिडेंटशी बोलायला जातो त्यांना वेळ नसतो. मला सुद्धा वेळ नाही किंवा आपल्याला वेळच नसतो.
तर त्या मीटिंगमध्ये मला 3 प्रश्न विचारले झाले की आपण सुपर कम्प्युटर बनवू शकू काय, भारत बनवू शकेल का? त्याला आता आपण उत्तर देऊ शकत नाही, आपण असं असेल तर जाऊ, तसं असेल तर होऊ शकेल, हे होईल तर नाही, म्हणजे असं एकमेकाचं बरेच लोक काय असतात की ते म्हणजे एकदम असं ठाम उत्तर देऊ शकत नाही, त्याला असं लागेल, त्याला असं होईल, तसं होईल. तर मग मी त्यांना सांगितलं वी कॅन, वी विल, वी कॅन, बिकॉज वी हॅव डन इट, वी हॅव नॉट सीन इट. आय सेड आय हॅव नॉट सीन अ सुपर कम्प्युटर, बट दिस इज द ट्रूथ, बिकॉज वी नेवर मेड atomic reactors, we never launched satellites earlier, though they had seen, Dr. Bhabha had seen this atomic reactors, they had worked on atomic reactors, Vikram Sarabhai had worked on satellites, but I have not seen supercomputer, I have worked on computers. But if we decide, we can make the supercomputer. So yes, the question is, the answer is yes, we can make it. Second answer, second question, how much time it will take? अब किती वेळ लागेल? कारण की आपण 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, कारण की आपण त्याच्यावर जे आता चिप सुद्धा मिळायचे नाही, कम्प्युटर्स यायचे नाही. अमेरिकेतून एक कम्प्युटर त्यावेळेस 88 मध्ये कम्प्युटर जर इम्पोर्ट करायचं असला अमेरिकेतून तर लायसन्सेस करून, भारताचे लायसन्सेस, अमेरिकेचे लायसन्सेस करून 3 वर्ष लागायचे. 3 years. इट विल टेक 3 years. एक मोठा कम्प्युटर मागवायचा असेल तर त्याची परमिशन मिळायला आणि पूर्ण इम्पोर्ट करायला 3 वर्ष लागायचे. सो देन आय टोल्ड हिम that we can develop this entire technology in the same time in which we can get one computer. Whole technology can be developed. So in 3 years time. किती वेळ लागेल? 3 वर्ष. तो सुपर कम्प्युटर इम्पोर्ट करायला ऑलरेडी आपले 3 वर्ष गेले, पण त्या वेळातच आपण पूर्ण त्याचं तंत्रज्ञान, कम्प्लीट टेक्नॉलॉजी वी कॅन डेव्हलप अवरसेल्व्स. दॅट इज द सेकंड आन्सर. मी आज जर भारताने जर सुपर कम्प्युटर आणायचं असेल तर 3 वर्ष त्याला इम्पोर्ट करायला लागणार. त्या काळात आपण त्याची पूर्ण तंत्रज्ञान आपण डेव्हलप करू शकतो. आणि त्याचे रिसोर्सेस किती आहेत, किती पैसे लागतील. हा एक नेहमी दिला जातं कोणत्या प्रोजेक्टमध्ये, त्याच्यामध्ये तर किती पैसे लागतील किंवा किती खर्च लागेल. तर मी म्हटलं त्यावेळेस असं उत्तर दिलं. मला माहिती एक्झॅक्ट माहीत नव्हतं मला, तरी पण माझे जे कॅल्क्युलेशन होते की मी सांगेल बुवा 1 महिन्यानी तर त्यात मी सर्व लोकांना बोलवलं असं नाही. त्यावेळेस सांगितलं की कारण जेव्हा डिसिजन घ्यायचं असतं त्यामध्ये एका सुपर कम्प्युटरच्या किमतीमध्ये पूर्ण तंत्रज्ञान आपण भारतामध्ये डेव्हलप करू शकतो. एकाच कम्प्युटरच्या तंत्रज्ञान करायला कितीतरी पैसे लागतात. एक आता ह्याचं तंत्रज्ञान हे किंवा ह्या केवढ्याचं असेल आता 20,000 रुपयाचं आहे, 20 रुपयाचं आहे, मी 30 रुपयाला घेतलं. ह्या 20,000 रुपयाच्या त्याला मोबाईलला ते जर तंत्रज्ञान जर डेव्हलप करायचं असेल तर किती पैसे लागतील? 20 कोटी. हा असे 20,000 रुपयाचा, पण त्याचं तंत्रज्ञान जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग, नॉलेज, चिप्स, सॉफ्टवेअर, ते सर्व करायचं असेल तर किती खर्च लागेल? 20 कोटी.